मित्रहो नमस्कार. अयोध्येमध्ये अतिशय संघर्षातून उभारलेल्या राम मंदिरामध्ये चोरी झाली. चोरी कुणी केली, नेमकं काय काय चोरीला गेलं, याचा शोध इतक्या दिवसात सुद्धा लागलेला नाही आहे. आणि या निमित्ताने आपली धार्मिक स्थळं सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मंदिरात चोरी ही भारतात काही नवीन गोष्ट नाही आहे. इतका मोठा देश आहे, लाखो मंदिर आहेत, रोज कुठे ना कुठे मंदिरामध्ये चोरी होत असते. कोण देवाची सोन्या चांदीची मूर्ती चोरतं, कोण कळस चोरतं, कोण मुकुट चोरतं, कोण दानपेटी चोरतं. मंदिरातच का चोरी होते? त्याचं कारण अगदी सरळ सोपं आहे. कारण भारत देश जरी गरिबाचा असला तरी इथली मंदिरं मात्र ही श्रीमंत आहेत. गरीब देशातली मंदिरं श्रीमंत आहेत, माणूस गरीब आहे. त्यामुळं मंदिरात गेल्यानंतर काहीतरी चोरी होऊन मिळणारच असं चोरांना खात्री असते. त्यामुळं त्यांचा मोर्चा चोरीच्या बाबतीत मंदिराकडे खूप मोठ्या प्रमाणात वळतो. या चोरीला सुद्धा खूप मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षापासून या चोऱ्या होत गेलेल्या आहेत, आलेल्या आहेत आणि त्या अजून काही थांबलेल्या नाही आहेत. आता अयोध्येतल्या राम मंदिरातली चोरी ही केवळ भारताचा नव्हे तर जगाचा विषय झाले. कारण राम हे भारतातलं एक आराध्य दैवत मानलं जातं. राम पुरुषोत्तम राजा, मर्यादा पुरुषोत्तम. अशा मंदिरामध्ये जे मंदिर अतिशय संघर्षातून उभा राहिलं, तिथे चोरी होणं ही सगळ्यात मोठी बातमी आणि उत्सुकतेची गोष्ट ठरलेली आहे. ह्या राम मंदिराचा प्रवास जरी आपण पाहिला की त्या मंदिर बांधणीसाठी काय काय घडत गेले हे आपल्या लक्षात येईल. जेव्हा राम जन्मभूमी ताब्यात घेण्याचं आंदोलन चालू झालं तेव्हापासून रामाविषयीची जी घोषणा होती तीही बदलण्यात आली. शेकडो वर्षे भारतातला सर्वसामान्य माणूस, भक्त, रामप्रेमी हे परस्परांना भेटले की रामराम म्हणायचे. रामराम हीच परंपरा होती. राम जन्मभूमी मुक्तीचं आंदोलन चालू झालं आणि पहिल्यांदा रामराम बदललं आणि त्याच्या जागी जय श्रीराम आलं. रामराम आणि जय श्रीराम ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. नुसता ध्वनीच बदलत नाही, नुसते शब्दच बदलत नाही, तर एक फोर्स येतो, जय श्रीराम. मंदिर वही बनाएंगे अजून जोर आहे. आणि आपल्या लक्षात येईल की या आंदोलनानंतर हिंदुत्ववाद्याने, विशेषतः भाजपने प्रभू श्रीरामाचं जे एक चित्र प्रसिद्ध केलं तसं चित्र यापूर्वी कधीही नव्हतं. असा आक्रमक रामाचं चित्र भारतातल्या लोकांनी बघितलेलं नव्हतं. ते चित्र पण आलं. हे राम मंदिर लोकेच्छेतून बनवायचं आहे हे बीजेपी सतत सांगत आला. लोकेच्छा ही पक्षाची इच्छा नाही, लोकेच्छा. पण प्रत्यक्षात लोकेच्छेला भाजपने आकार दिला होता. लोकांच्या इच्छेला भाजपने आकार दिला होता. मुळात ही भाजपची हिंदुत्ववाद्यांचीच इच्छा होती. बाबरी मशीद पडल्यानंतर मंदिर पुनर्उभारणी होणार, तिथे नव्याने मंदिर बांधलं जाणार राम जन्मभूमीवर. यासाठी देशातल्या कोट्यावधी घरातून देणग्या मिळवण्यात आल्या. कधी 10 रुपयाची पावती, कधी वीट, कधी सिमेंट, कधी दगड, कधी माती, अशा स्वरूपात लोकांच्याकडून सहकार्य घेऊन हा विषय राष्ट्राचा आहे आणि लोकांचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न बीजेपी करत होते. मी बीजेपी असं म्हणतोय याचा अर्थ सगळ्या हिंदुत्ववादी संघटना. लोकेच्छेतून तयार झालेलं हे मंदिर
मग बाबरी मशीद पडणं हे सुद्धा एक लोकेच्याच होते असा युक्तिवाद करण्यात आला. या बाबरी मशिदीच्या पतनानंतर हिंदुत्ववाद्यांचं संसदीय राजकारण विस्तारू लागलं. 2 वरून 200 पर्यंतचे खासदार आले आणि 2014 पासून ते आतापर्यंत जवळपास बहुमताच्या आसपास असलेला बीजेपी आपण रामामुळे सत्तेवर आलो, आपण हिंदुत्वामुळे सत्तेवर आलो, हे सभागृहात आणि सभागृहाबाहेर अतिशय मोकळेपणाने सांगतो, उघडपणाने सांगतो. त्यामुळं या पक्षाने निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आलो की राम मंदिर उभारणार, आम्हाला निवडून द्या, आपल्या राष्ट्रीय देवताचं मंदिर उभा करू. यापूर्वी तुम्ही विटा दिलेल्या आहे, तांदूळ दिलेला आहे, साखर दिलेलं आहे, आता आम्हाला मतं द्या आणि आम्ही ते मंदिर उभारून दाखवू. लोकांनी मतं दिली. बीजेपीच्या सरकारनं मंदिर उभारायला प्रारंभ केला आणि मंदिर उभा राहिलं. या मंदिर उभारणीमध्ये लोकांचा सहभाग किती कोटी रुपयाचा होता हे अद्याप काही कुणी सांगितलेलं नाही आहे. लोकवर्गणी कुठे जात होती हे अजूनही कुणाला माहिती नाही. जात होती एवढं माहिती आहे, पण कुठे जात होते, तिचं प्रमाण काय होतं? या लोकवर्गणीच्या बरोबरीने सरकारने सुद्धा 25-30 हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि ह्या सगळ्यातून मंदिर उभा राहिलं. हे जनतेचं मंदिर, कारण राम जनतेचा, जय श्रीराम जनतेचा. अतिशय भव्य दिव्य असा देदीप्यमान सोहळा ह्या राम मंदिराचा झाला आणि बीजेपीच्या सरकारच्या काळातली एक महत्त्वाची जागतिक कामगिरी म्हणून या मंदिराकडे पाहिलं गेलं. खरोखर हे मंदिर भव्य दिव्य आहे. लाखो भक्तांची रेघ तिथे लागते. एवढे सगळे तिथे धार्मिक सभा समारंभ होतात. जगभरातले धार्मिक पर्यटक तिथे येतात, देशातले असतात आणि हे सर्व पर्यटक दर्शन घेतल्यानंतर आपल्या आपल्या कृतीनुसार दानपेटीमध्ये दान टाकतात. हे कधी पैशाच्या स्वरूपात आहे, कधी वस्तूच्या स्वरूपात आहे, कधी चांदी सोन्याच्या स्वरूपात आहे, तर कधी अजून कोणत्या तरी स्वरूपात आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये हे दान किती जमा झालं, त्याचे कस्टडियन त्याचा काय पद्धतीनं उच्चार करतात हे पण लोकांच्या समोर कधी येत नव्हतं. देवाच्या नावाने ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राम मंदिरासाठी एकेका व्यक्तीने कोट्यावधी रुपयाच्या देणग्या दिलेल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातली शिवसेना एक, ती म्हणते आम्ही 5 कोटीची चांदी दिली होती, कुठे आहे? हा सगळा रामाच्या भक्तीनुसार, रामाच्या भक्तीमुळे, रामावरच्या श्रद्धेमुळे जमा होत असलेला निधी त्याची चोरी झालेली आहे. त्यात काही सोन्या चांदीच्या वस्तू गेलेल्या आहेत, काही रोख रक्कम गेलेली आहे. पण जवळपास 2-3 आठवडे होत असले तरी चोराचा पत्ता लागत नाही. खरं म्हणजे आपण थोडा इतिहास बघितला मंदिरामध्ये होणाऱ्या चोऱ्यांचा, तर तिथे चोरांचा पत्ताच लागत नाही. एवढी कडेकोट व्यवस्था आहे, एवढी सुरक्षा आहे, एवढा श्रद्धेचा महापूर आहे. त्यातूनही चोर आत कसा शिरतो आणि चोरी करून सही सलामत बाहेर कसा पडतो आणि भारताच्या कोणत्याही तपास यंत्रणेला तो अजून सापडत नाही. त्याच्या अगोदरच राजकारण चालू झालं. चोरी बाजूला राहिली आणि राजकारण आता उघडालेलं आहे. चोर सापडत कसा नाही हाच एक प्रश्न आहे. कारण इतक्या मोठ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास भारतातल्या सुरक्षा यंत्रणांनी लावलेला आहे.
मग मंदिरातले चोर गेले कुठे? ते गायब कसे झाले? त्यांना कोणाचा आश्रय आहे का? त्यांना कोणाची सुरक्षा आहे का? आणि आता मंदिराच्या विश्वासांच्यामध्ये सुद्धा वाद सुरू झाले. कोण म्हणतो मी जर सरळ बोललो, खरं बोललो तर मला पण सोडणार नाहीत. कोण म्हणतो चोर पकडू, कोणी विश्वस्त राजीनामा देतो. ह्या सगळ्या गोष्टी राजकारण केंद्रित आहेत. मूळ प्रश्न चोरीचा राहतोच. आता दाद कुणाकडे मागायचे? भारतासारख्या महाकाय देशामध्ये, जिथे श्रद्धेचा महापूर वाहतो, त्या देशामध्ये मंदिरात चोरी होणं म्हणजे कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धांना ठेच लागणं आहे. मोठ्या श्रद्धेनं लोक तिथे शरण जातात आणि आपल्या कोतीप्रमाणे काहीतरी तिथे ठेवतात. दान म्हणून ठेवतात, दक्षिणा म्हणून ठेवतात. खरं म्हणजे ती दक्षिणा नसते, ते पैसे पण नसतात, ती भक्तांची श्रद्धा असते. श्रद्धेवरच चोरांनी डल्ला मारला. आणि असं होत असेल तर मग ह्या ज्या हिंदू राष्ट्राच्या पोकळ घोषणा होतात त्याला तरी अर्थ काय? तुम्ही हिंदू राष्ट्र आणायला निघाला आणि तुमचे मंदिर सुरक्षित नाहीत, तिथलं दान सुरक्षित नाही. कोणत्या हिंदू राष्ट्राची घोषणा करताय तुम्ही? हे जर इतरत्र झालं असतं किंवा अन्य कोणत्या घटकाशी संबंधित झालं असतं तर हे हिंदुत्ववाले रस्त्यावर आले असते. आता काय येत नाहीत ते? बीजेपीचं सरकार आहे म्हणून. एखाद्या पुतळ्याला रंग जरी लागला तरी हे रस्त्यावर येतात. आता का नाही येत? लोकांना असं वाटू नये जो तळं राखेल तो पाणी चाकेल, ही म्हण खरीच असते. वाटू नये असं लोकांना. लोकांच्या श्रद्धांना ठेच पोचू नये म्हणून सरकारवर जबाबदारी आहे की काही झालं तर तातडीने ह्या दानाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडलं पाहिजे. आणि एरवी जसं तुम्ही फास्ट ट्रॅकची भाषा करता, 100 दिवसात निकाल देता, अमुक दिवसात काहीतरी करता, तसंच या बाबतीतही झालं पाहिजे. जर तुम्हाला यश आलं नाही, सरकारला यश आलं नाही, तर तुम्ही पुन्हा एक यज्ञ घालावा. संसदेच्या आजूबाजूला, मंदिराच्या आजूबाजूला तिथे प्रभू श्रीरामाला बोलवावं आणि त्यालाच विनंती करावी, हे जय श्रीरामा, तूच आता चोरांना पकड. जर सगळीच लज्जा गेली असेल तर असंच म्हणायची वेळ येईल. हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. धन्यवाद.